काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ही निवडणूक नक्की गांभीर्याने घेतली होती का? महागठबंधनच्या सुद्धा प्रमुख उमेदवारांनी, का ती तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, तेजस्वी यादव बघून घेतील अशी काहीशी स्थिती महागठबंधनची झाली का? असे सगळे प्रश्न या निवडणुकांच्या या कलांनुसारच खरं तर समोर येताना राजरत्न पाहायला मिळत आहेत आणि तशीच काहीशी स्थिती जी आहे ती देखील आता पाहायला मिळते. मंगल पांडे अजूनही आघाडीवर तिथं असल्याचं पाहायला मिळतंय. आरजेडीचे उमेदवार जे आहेत ओसामा ते त्या ठिकाणाहून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. रणधीर कुमार सिंग जेडीयूचे मांझी मतदारसंघातनं आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राजरत्न भारतीय जनता पार्टी 84 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाचे आकडे आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरच्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी 84 जागांवर, जनता दल युनायटेड 75 जागांवर, राष्ट्रीय जनता दल आरजेडी जो आहे तो 36 जागांवर, लोक जनशक्ती पार्टी रामविलास 22 जागांवर, राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेस 7 जागांवर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी पार्टी आणि सीपीआय जो आहे म्हणजे तो पार्टी जो आहे ती 6 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. हिंदुस्थानी आवाम मोर्चा जो आहे जो जितनराम मांझींचा आहे, केंद्रीय मंत्री आहेत जितनराम मांझी, त्यांच्या पक्षाला 4 जागांवर आघाडीवर जी आहे ती मिळाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रीय लोकमोर्चा जो आहे इंडियाचा घटक पक्ष आहे त्या ठिकाणी त्यांना 3 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत. MIM ला 3 जागांवर आघाडीवर जी आहे ती मिळताना पाहायला मिळते. त्यानंतर VSCP जो पक्ष आहे जो महागठबंधनचा भाग आहे त्यांना 1 जागा मिळताना पाहायला मिळते आणि बहुजन समाज पक्षाला एका जागेवर आघाडी जी आहे ती मिळताना पाहायला मिळते. CPM ला 1 जागेवर आघाडी जी आहे ती सुद्धा मिळताना राज्यात पाहायला मिळते. म्हणजे आपकी बा फिर एक नितीश बा अशी स्थिती जी आहे ती तिथे बिहारमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता राजरत्न हे पाहणं महत्वाचं असणार आहे की भाजपने एकदा जास्त जागा येऊन सुद्धा तहात म्हणजे नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं होतं. भाजप तसंच करतंय की सम्राट चौधरी किंवा कुठल्या मोठ्या चेहऱ्याला समोर आणून भाजप त्यांना मुख्यमंत्री करतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्या पद्धतीची रिस्क काँग्रेस अर्थात भारतीय जनता पक्ष घेईल असं वाटत नाही, कारण नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावरती जर पाहिलं तर एवढा मोठा विजय केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा झालेला नव्हता. त्यामुळे कुठेतरी नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरती कुठे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आहे. त्यामुळे कुठेतरी रिस्क अशा पद्धतीची रिस्क भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या बाबतीमध्ये घेईल असं वाटत नाही. तुला काय वाटतं? अगदी बरोबर म्हटलास राजरत्न तू, कारण पूर्वीचे 2 टर्म जर आपण पाहिले केंद्र सरकारचे तर ते भाजप सरकार होतं. म्हणजे ते म्हणताना सुद्धा आपकी बार भाजप सरकारच म्हणत होते. मात्र आता 2024 ला इथं जर आपण पाहिलं तर 240 जागा भाजपला मिळाल्या आणि आपकी बार एनडीए सरकार असं म्हणायला सुरुवात झाली. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंच्या पाठिंब्यावर सरकार तिथे सत्तेत आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री पद हे नितीश कुमारांना जे आहे ते दिलं जाऊ शकतं आणि तसेच पवित्रामध्ये भाजप जे आहे ते असू शकतं. राजरत्न आता आपण पाहिलं तर बेतिया मतदारसंघातून वशीर अहमद हे काँग्रेसचे उमेदवार आहेत जे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. छोटी कुमारी छपरा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार तिथे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. सीमांत मृणाल लोक जनशक्ती पार्टी आघाडीचे गरखा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. सुगवली मतदारसंघातून राजेश कुमार लोक जनशक्ती पार्टीचे आघाडीवर आहेत. संजय कुमार सिंह महुआमधनं आघाडीवर आहेत लोक जनशक्तीचे. शमीम अहमद आघाडीवर आहेत जेडीयूचे. हरसिद्धी मधून बीजेपीचे कृष्णनंदन पासवान आघाडीवर आहेत. अश्वमेध देवी जेडीयूच्या समस्तीपूर मतदारसंघातनं आघाडीवर आहेत. एकंदरीत जेडीयू भाजपमध्येच कुठेतरी टशन जे आहे ती या निवडणुकीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. राजरत्न नक्कीच संकेत, जेडीयू आणि भारतीय जनता पक्षामध्येच कुठेतरी कोणता पक्ष मोठा ठरतो, कोणता पक्ष बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येतो अशी स्पर्धा कुठेतरी आता भारतीय जनता पक्ष आणि अर्थात एनडीए अर्थात नितीश कुमार यांचा पक्ष जो आहे तो जनता दल युनायटेड यांच्यामध्ये पाहायला मिळते. कारण पाहिलं तर दोन्ही पक्षाने समसमान प्रमाणामध्ये जागेचं वाटप केलं होतं. दोन्ही पक्ष 101 जागांवरती त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु ज्या पद्धतीचं यश भारतीय जनता पक्षाला मिळते अगदी तशाच पद्धतीचं यश कुठेतरी जनता दल युनायटेड या पक्षाला सुद्धा मिळताना पाहायला मिळते. खरं तर पाहतोय संकेत, कुर्मनरार मतदारसंघातून संजय कुमार यादव जे आहेत ते आघाडीवरती आहेत. पटना साहिब मतदारसंघातून रत्नेश कुमार जे की भारतीय जनता पक्षाचे आहेत ते सुद्धा आघाडीवरती पाहायला मिळते. खरं तर हा खूप मोठा विजय एनडीएचा म्हणावा लागेल. आता 50 कुठेतरी महागठबंधनने ओलांडलेली आहे. 51 जागांवरती महागठबंधन आघाडीवरती दिसतंय आता.
निश्चित आता 51 जागांवर महागठबंधन आणि 188 म्हणजे बहुमताचा आकडा सुद्धा एनडीएने केव्हाच पार केलेला आहे आघाडीवर असण्याचं. 123 लागतात, 188 आहेत. एनडीए तिथे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं राज्यात. मात्र जनसुराजला काही फार जनतेने स्वीकारल्याचं पाहायला मिळत नाही प्रशांत किशोरांचं. कारण राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर हे आघाडीवर असायचे कायम. अनेक नेत्यांचं कॅम्पेनिंग म्हणजे तुला आठवत असेल 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पॉलिटिकल कॅम्पेनिंग सुद्धा प्रशांत किशोरांनी केलेलं होतं. मात्र त्यांना स्वतःला या निवडणुकीमध्ये फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय. 0 जागा त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय. एनडीए कडनं 188 जागा मिळत आहेत. जो त्यांनी दावा केला होता की जेडीयू 25 जागा जरी जिंकलं तरी मी राजकीय संन्यास घेईन, प्रत्यक्षात जेडीयू 73 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय राजरत्न. आता मढौरा मतदारसंघातून जितेंद्र कुमार राय आरजेडीचे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बहना मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे. अमरपूर मतदारसंघातून जेडीयू आघाडीवर आहे. मात्र एकही अपक्ष जो आहे तो या निवडणुकीमध्ये विजयी होताना आतापर्यंतच्या कलांनुसार तरी पाहायला मिळत नाहीये. संकेत, एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर जनता दल युनायटेड हा जो पक्ष होता त्या पक्षाला केवळ 43 जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला होता. तर भारतीय जनता पक्षाने दुसरा मोठा पक्ष होता बिहारमध्ये 74 जागांवरती विजय मिळवलेला होता. परंतु जर पाहिलं संकेत, कुठंतरी ज्या पद्धतीचं केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार हे बीजेपीचं सरकार नाहीये. आता ज्या पहिल्या 2 टर्म मध्ये बीजेपीचं सरकार होतं, आता जर पाहिलं तर ते एनडीएचं सरकार आहे. त्यामुळे कुठेतरी नितीश कुमार यांनी प्रेशर टॅक्टिक्स वापरून कुठेतरी सर्वाधिक म्हणजे केवळ मागच्या निवडणुकीमध्ये केवळ 43 जागा मिळालेल्या असताना सुद्धा आणि भारतीय जनता पक्षाला 74 जागा मिळालेल्या असताना सुद्धा जवळपास पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये जागा मिळालेल्या होतात, तरी सुद्धा नितीश कुमार प्रेशर टॅक्टिक्स वापरून कुठेतरी आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा कशा लढवता येतील, समसमान प्रमाणामध्ये कशा पद्धतीने जागेचं वाटप होईल या दृष्टिकोनातून कुठेतरी प्रेशर टाकून भारतीय जनता पक्षावरती जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. जर भारतीय जनता पक्षाने तर मागच्या निवडणुकीचा रेफरन्स देऊन आम्ही सर्वाधिक जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत, त्या दृष्टिकोनातून आम्हाला जागेचं वाटप हवंय असं जर भारतीय जनता पक्षाने जर व्यूअरसना केली असती तर कुठेतरी नितीश कुमार नाराज झाले असते. त्या नितीश कुमार यांना नाराजही करायचं नव्हतं, त्याचाच कुठेतरी नितीश कुमार यांनी फायदा घेतला आणि 101 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. जर भारतीय जनता पक्षानं अधिकच्या जागा जर लढवल्या असत्या तर संकेत ज्या पद्धतीचा आपण बघतोय की लोक जनशक्ती पार्टी रामविलास, जे की मी नरेंद्र मोदी यांचा हनुमान आहे म्हणून जे चिराग पासवान म्हणतात, त्यांच्या मदतीनं कुठेतरी भारतीय जनता पक्ष आणि एलजेपी यांचं सरकार कुठेतरी बिहारमध्ये बसलं असतं असं वाटतं का? कारण ज्या पद्धतीचं पर्सेंटेज विनिंग पर्सेंटेज भारतीय जनता पक्षाचं येतं त्या दृष्टिकोनातून. निश्चित राजरत्न, या सगळ्यामध्ये राजकीय चाणक्य म्हणजे बिहारच्या निवडणुकीमध्ये अमित शहा ठरल्याचं पाहायला मिळतंय. कारण ज्या जागा कमजोर होत्या त्या जागांवर प्रामुख्याने लक्ष भाजपने दिल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळं या ठिकाणी भाजपचा विजय जो आहे, एनडीएचा विजय जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. नितीश आणि मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोडीवर सुद्धा विश्वास जो आहे तो ठेवल्याचं पाहायला मिळालं. जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट झाला आणि लाडकी बहीण योजनेमुळं सरकार आलं, तसं बिहारच्या महिला मतदारांसाठी केलेल्या काही योजना, महिला मतदारांसाठी केलेले काही प्लॅन्स, या सगळ्यामुळे बिहारच्या महिला मतदार ज्या आहेत त्यांनी सर्वाधिक मतदान केल्याचं पाहायला मिळालं. SIR नंतर पहिली निवडणूक होती, त्यामुळं SIR नंतरच्या या पहिल्या निवडणुकीमध्ये बिहार जसं म्हणजे राजरत्न बिहार राजकीय प्रयोगशाळा आहे, तशी निवडणूक आयोगासाठी सुद्धा बिहार प्रयोगशाळा. जसं तू आता सांगितलंस की महिलांसाठी योजना आणल्या गेल्या, जशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आलेली होती, कुठेतरी काँग्रेस पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठे कमी पडला का? कारण पाहतोय की लाडकी बहीण योजना आली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर अनेक महिला त्या अपात्र ठरवण्यात आल्या, काही जणांची बोगस अर्ज केलेले होते, असे अनेक प्रकरण पुढे आलेले होते. ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना अधिकचा भत्ता देण्यात येणार होता तो 1,500 वरती थांबला. अशा पद्धतीचा प्रचार करण्यासाठी कुठेतरी काँग्रेस पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल बिहारमध्ये कमीच पडलाय म्हणायचं का? निश्चित काय याचं कारण असं आहे की जागा वाटपामध्ये यांच्यातच इतकी मारामारी झाली की पुढच्या कुठल्या मुद्द्यांसाठी वेळ मिळाला की नाही असे खरं तर शंका यावी असा खरं तर बिहारचा प्रचार जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं. तिकडं एनडीए जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा, नितीन गडकरी,
देवेंद्र फडणवीस अशा सगळ्या स्टार प्रचारकांना उतरव. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा बिहारमध्ये जाऊन प्रचार जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि ज्यांचा प्रचार देवेंद्र फडणवीसांनी केला ते सगळे उमेदवार सुद्धा आता आघाडीवर तिथे असल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास 12 जागांमध्ये 2020च्या तुलनेत आता एनडीएच्या वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतेय. महागठबंधनच्या 7 जागा ज्या आहेत त्या इथे वाढताना 7 जागा होत्या त्या जागा 4ने घटताना पाहायला मिळत आहेत आतापर्यंतच्या कलांनुसार. राजरत्न 188 जागांवर भाजप म्हणजे 66 जागांमध्ये त्यांच्या वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तर 51 जागा ज्या आहेत त्या महागठबंधनला मिळत आहेत. म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेत, गतवर्षीच्या तुलनेत 63 जागा आतापर्यंतच्या कलांनुसार कमी होताना पाहायला मिळत आहेत. एक इंटरेस्टिंग लढत मोकामा मतदारसंघातनं आहे राजरत्न. अनंत सिंग हे तिथनं निवडणूक लढवत आहेत. अनंत सिंग यांची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की अनंत सिंग हे आता तुरुंगामध्ये आहेत राजरत्न. आणि तुरुंगामध्ये असताना सुद्धा अनंत सिंगांचा जलवा जो आहे तो त्या मोकामा मतदारसंघामधून चालल्याचं पाहायला मिळतंय. झंझारपूर मतदारसंघातनं भाजपचे नितीश मिश्रा आघाडीवर तिथे असल्याचं पाहायला मिळतंय. दिघामधून संजय चौरासिया जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 16,000 मतांनी ते आघाडीवर आहेत. तारापूर मधून भाजपचं मोठं नाव असणारे सम्राट चौधरी आघाडीवर तिथे असल्याचं पाहायला मिळतंय. आरजेपी पक्षाचे अरुण कुमार जे आहेत ते त्या आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. का बांकीपूर मतदारसंघातनं नितीन नवीन जे भाजपचे आहेत ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. दानापूर मतदारसंघातनं आरजेडीचे रितलाल 13,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मधुबनी सुद्धा महत्वाची निवडणूक आहे. माधव आनंद तिथनं निवडणूक लढवत आहेत. राघोपूर मधनं तेजस्वी यादव पुन्हा एकदा पिछाडीवर गेले. राजरत्न तेजस्वी यादवांच्या चेहऱ्यावरच खरं तर निवडणूक जी आहे ती लढली गेली. मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादवांना म्हटलं गेलं, मात्र तेजस्वी यादवच आता पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत पाहतोय की महागठबंधन मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये जवळपास 63 जागांवरती त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि जर पाहिलं तर अर्थात एनडीए आघाडी आहे त्यांनी जवळपास 66 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. अर्थात 66 जागांमध्ये त्यांच्या वाढ झालेली आहे आणि तब्बल 188 जागांवरती एनडीए जे आहे ते पुढे असताना पाहायला मिळतं. खरं तर ज्या तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली गेलेली आहे ते तेजस्वी यादव या निवडणुकीमध्ये कुठंतरी पिछाडीवरती पाहायला मिळतात. खरं तर तेजस्वी यादव असतील किंवा तेज प्रताप यादव असतील यांच्यामध्ये भावांमध्ये जे घरातच जे युद्ध सुरू झालं त्या पद्धतीचं जर पाहिलं तर मतदारांमध्ये कशा पद्धतीने मेसेज जातो हे कुठेतरी या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि तेजप्रताप यादव हे जर पाहिलं तर संकेत केवळ 1078 जागा मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यामुळे कुठंतरी बिहारच्या मतदारांपुढे जेडीयू पक्ष अर्थात तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष हा कुठेतरी मतदारांमध्ये आपला कुठेतरी इम्पॅक्ट पाडण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेला दिसतोय. तर काँग्रेस पक्षाची तर अशी अवस्था झाली आहे संकेत तर म्हणावं लागेल की हम तो डुबेंगे सनम तुम्हें भी ले डुबेंगे अशी कुठेतरी आरजेडीच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी जी आहे ती पाहायला मिळते. कारण जो पक्ष 75 जागांवरती मागच्या निवडणुकीमध्ये आघाडीवरती होता, विजय मिळवला होता, तो पक्ष आता केवळ जर पाहिलं तर 36 जागांवरती दिसतोय. निश्चित राजरत्न, तू जसं म्हटलं तसं आम्ही तर पराभूत होऊच पण तुम्हाला घेऊन पराभूत होऊ अशी काहीतरी तिथं स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे कल आहेत राजरत्न, याच्यामध्ये काही उलटफेर होतोय का हे पाहणं महत्वाचं आहे. जेडीयूचं दप्तर म्हणजे जेडीयूचं कार्यालय जे आहे त्या कार्यालयाच्या बाहेर जल्लोष सुरू झालाय. बिहारच्या भाजपच्या पटनाच्या कार्यालयामध्ये, पटना जी बिहारची राजधानी आहे त्या ठिकाणी सुद्धा बिहारच्या कार्यालयामध्ये भाजपचा जल्लोष तिथं सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र एकंदरीतच या सगळ्या निवडणुकांमध्ये तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्यावर प्रामुख्याने निवडणूक लढली जात असताना तेजस्वींवर बिहारच्या जनतेने काही विश्वास टाकल्याचं पाहायला मिळत नाही. नितीश कुमारांवरच बिहारच्या जनतेचा विश्वास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो राजरत्न. नक्की संख्येत जर पाहिलं तर ज्या पद्धतीचा मोठा विजय एनडीए आघाडीचा होताना पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये पराभव जो आहे तो महागठबंधनचा होतोय. कारण केवळ 50 जागांवरती महागठबंधन जे आहे ते आघाडीवरती आहे. जर प्राथमिक कलानुसार जर पाहिलं तर तेजस्वी यादव जे आहेत ते सुद्धा आता या निवडणुकीमध्ये जे की महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते, काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता, ते तेजस्वी यादव कुठेतरी पिछाडीवरती जे आहे ते पाहायला मिळतंय. मन्नेर मधून जर पाहिलं तर एलजीपीचे जितेंद्र यादव हे सुद्धा पिछाडीवरती आहेत. खरं तर आरजेडीचे भाई वीरेंद्र सिंह हे मनेर मधून जे आहेत ते आघाडीवरती असताना जे आहे ते पाहायला मिळत आहे. खरं तर आता 10वी फेरी सुरू आहे संकेत. 10वी फेरीवरती जर पाहिलं तर आता
ज्या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये एनडीएचा विजय होताना दिसतो आणि नितीश कुमार अर्थात आता पाहावं लागेल की जरी भारतीय जनता पक्षाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जरी दिलेला असेल तरी आता राजकीय समीकरण कशा पद्धतीने बदलतात, बिहारमध्ये काही वेगळा भूकंप येतो का, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. राजरत्न, आतापर्यंत 188 जागांवर आघाडीवर असणाऱ्या एनडीएने आता मुसंडी मारत 190 जागा ज्या आहेत त्यावर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. गठबंधनकडने 49 जागांवर आघाडी जी आहे ती घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. भाजप 84, जेडीयू 77 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 2020 ला ज्या पद्धतीनं जास्त जागा येऊन सुद्धा बिहारमध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं होतं तसंच काहीसं भाजप आता करेल का, अशी स्थिती खरं तर राजरत्न आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण मगाशी म्हटलं तसं नितीशच बिहारचे मुख्यमंत्री होतील असं बोललं जात आहे. राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादव अजूनही पिछाडीवर आहेत राजरत्न. ही एक जर त्यांचा पराभव झालाच तर तो फार मोठा धक्का महागठबंधनसाठी असणार आहे, कारण ते मतदार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. राघोपूर मधून सतीश कुमार जे बिहार भाजपचे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. महुआ मधनं तेजप्रताप यादव सुद्धा आघाडी पिछाडीवर असल्याचं राजरत्न चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. एलजीपीचे त्या ठिकाणी संजय कुमार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. याचाच अर्थ लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही चिरंजीव पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पाहावं लागणार आहे राजरत्न या दोघांपैकी कोणाचा विजय होतो. असं जर झालं राजरत्न तर बिहार विधानसभेमध्ये जर त्या दोघांचा पराभव झालाच तर यादव परिवारातला एकही जण बिहारच्या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. तेजस्वींचा पराभव तर महागठबंधनसाठी एक मोठा धक्का जो आहे तो असणार आहे. नक्कीच संकेत, ज्या पद्धतीने बिहारचे निकाल आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये विजय जो आहे तो भारतीय जनता पक्ष आणि जेडीयूचा होताना दिसतो आणि मोठा पराभव जो म्हणावा लागेल, खूप मोठा पराभव संकेत. कारण जो पक्ष सर्वात मोठा होता मागच्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाचा आणि त्या पक्षाच्या गठबंधनचा अशा पद्धतीने पराभव होतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र जे आहेत ते पिछाडीवरचे आहेत. जसं तू सांगितलंस की पहिल्यांदा असं होईल की यादव परिवारातील कोणीही विधानसभेमध्ये जर पराभव झाला तर दिसणार नाही. हा खूप मोठा धक्का म्हणावा लागेल संकेत. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक सांग, महागठबंधन मधील कोणती पक्ष जे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाण्याचा काही शक्यता तुला वाटते का? कारण ज्या पद्धतीचे आता फिगर्स येत आहेत, 84 वरती भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. त्याचबरोबर लोक जनशक्ती पार्टी रामविलास यांचा पक्ष जो आहे तो 22 जागांवरती आघाडी आहे. हिंदुस्थानी आवाम मोर्चा जो आहे तो 4 जागांवरती आघाडीवर आहे. 110 बेरीज होते संकेत, केवळ 13 जागा अधिकच्या लागतायत. असं काय होऊ शकतं का की महागठबंधन मधील कोणत्या पक्षाच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपल्याला दिसू शकतो? राजरत्न, हा ट्रेंड आहे. या कलांमध्ये आता 13 जागा केवळ भाजपला कमी पडत आहेत आणि भाजप तर माहीर आहे ऑपरेशन लोटस मध्ये. त्यामुळं 13 जागा इकडच्या तिकडे करणं हे काय भाजपसाठी अवघड नाही. अर्थात एक कल आहे, विजयी किती जागा होत आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळं पण निश्चितपणे भाजप विरोधी पक्षांमध्ये सुद्धा आपली अशी काही माया दाखवतो की ते विरोधी पक्षातले नेते सुद्धा आपसूक भाजपकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि बिहार तर राजकीय प्रयोगशाळा आहे, त्यामुळं बिहारमध्ये कधीही काही होऊ शकतं असा तिथला ट्रेंडच राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राजरत्न, बिहार निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की जातनिहाय जनगणना करणार बिहार हे पहिलं राज्य होतं. त्यामुळं आता त्यामुळं प्रत्येक पक्षाला कोणत्या जातीचे किती मतदार आहेत, मग काय स्ट्रॅटेजी आखली पाहिजे हे कळलेलं होतं. त्या आधारावर सुद्धा ही निवडणूक जी आहे ती झाल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं या सगळ्यामध्ये जेडीयू नितीश कुमारांनी केलेलं काम या सगळ्यामध्ये मुळे तिथं फायदा जो आहे तो होताना भाजपला आणि एनडीएला पाहायला मिळतोय. नक्की संकेत, मोठ्या प्रमाणामध्ये फायदा जो आहे तो एनडीएला आणि भारतीय जनता पक्ष असेल किंवा जेडीयूला होताना पाहिलं. संकेत, जेडीयूच्या आता जागा कमी होत आहेत. जेडीयू केवळ 76 जागांवरती दिसते संकेत. जे जेडीयू 80च्या जवळपास गेलेलं होतं ते जेडीयू आता 76 जागांवरती दिसतंय. अगदी निश्चित राजरत्न, जेडीयू 76 जागांवर आणि भाजप 84 जागांवर आघाडीवर जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच म्हणजे एनडीए मध्ये भाजप आणि जेडीयू मध्येच काटिंगी टक्कर चालू आहे का, तुमच्या जागा जास्त येतात का माझ्या जागा जास्त येतात, कारण दोन्ही पक्ष 101 जागा तिथं लढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं अर्थातच या सगळ्यामध्ये जेजीपी पक्ष एलजीपी पक्ष जो आहे तो 22 जागा तिथं लढताना पाहायला मिळतोय. लोक जनशक्ती पार्टी रामविलास जो पक्ष संकेत 29 जागा
चिराग पासवान यांच्या पक्षाने लढवल्या आणि त्यामध्ये तब्बल 22 जागांवरती त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. निश्चित राजन, ते मोदींचे हनुमान अशी इमेज चिराग पासवानांनी जी क्रिएट केली. चिराग पासवान मला वाटतं आता मंत्री सुद्धा केंद्रामध्ये आहेत. जे खातं रामविलास पासवानांकडे होतं तेच अन्न औषध विभाग जो आहे तो त्यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांनी केंद्राच्या माध्यमातून बिहारवर घातलेलं विशेष लक्ष या सगळ्याचा त्यांना फायदा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर चिराग पासवानांची जादू सुद्धा त्या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच संकेत, चिराग पासवान यांची जादू ज्या पद्धतीने रामविलास पासवान यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष जो फुटलेला होता संकेत, त्या पक्षाला ज्या पद्धतीनं यांनी वेगळा पक्ष स्थापन केला ते पाहिलं तर पशुपती यांच्याकडे तो पक्ष गेलेला होता. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली अगदी तशाच पद्धतीचं लोक जनशक्ती पार्टी पक्ष फुटलेला होता. तरी सुद्धा न घाबरता न डगमगता चिराग पासवान यांनी ज्या पद्धतीने पक्ष स्थापन केला, पक्षाला ज्या पद्धतीने उभारी दिली, पक्षाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार विजयी करून आणले, त्यानंतर केंद्रामध्ये मंत्री झाले. त्यानंतर मी मोदींचा हनुमान म्हणत मोदींच्या सोबत जात जर त्यांनी पाहिलं तर बिहार निवडणूक लढवली. 29 जागा मोदी यांच्या नेतृत्वामध्ये बिहारमध्ये एनडीए यांच्या नेतृत्वामध्ये जर पाहिलं तर एलजेपी याला ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या निवडणूक लढवण्यासाठी. आणि तब्बल 22 जागांवरती रामविलास पासवान यांचे पुत्र असणारे चिराग पासवान यांचा पक्ष विजय मिळवून येताना दिसतोय. खरं तर हा त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठा विजय असेल. पशुपती पारस यांचा तो उल्लेख केलाच. महाराष्ट्रामध्ये जशी काकापुत्यांची लढाई शरद पवार व्हर्सेस अजित पवार अशी आपण पाहिली, तशी बिहारमध्ये पशुपती पारस व्हर्सेस चिराग पासवान अशी ती लढत आपल्याला पाहायला मिळाली. मात्र चिराग पासवानांनी जोरदार कमबॅक इथं केल्याचं पाहायला मिळत आहे. 22 जागा ते जिंकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा एक मोठा धक्का जो आहे तो पशुपती पारस यांना असणार आहे. आणि जर राजरत्न तिथं चिराग पासवानांच्या पक्षाने चांगली कामगिरी केली तर कदाचित चिराग पासवानांना एक चांगलं क्रीम खातं जे आहे ते केंद्रामध्ये मिळू देखील शकेल आणि चिराग पासवानांचं राजकीय वजन हे पुन्हा एकदा वाढतानाही पाहायला मिळेल. संकेत, मला एक असं वाटतंय संकेत, या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर सातत्याने चिराग पासवान जे म्हणतात की मी मोदींचा हनुमान आहे, कुठंतरी आता असं वाटतंय संकेत ज्या पद्धतीने अर्थात जनता दल युनायटेड यांच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पक्षाने कशा पद्धतीने आपल्याला सत्तेमध्ये राहता येईल, विरोधी पक्षामध्ये राहून आपला पक्ष वाढवता येणार नाही. बिहारमध्ये जर पक्ष वाढवायचा असेल तर आपल्याला सत्तेत राहावं लागेल. भलेही त्यावेळची सिच्युएशन जी आहे ती सिच्युएशन फार वेगळी होती. त्यावेळी नितीश कुमार यांना सर्वाधिक जागा असताना सुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आलेलं होतं. कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या मनात असं होतं की आपल्याला जर बिहारमध्ये मोठा पक्ष म्हणून उदयास यायचा असेल तर आपल्याला जनता दल युनायटेड यांच्या सोबत जावं लागेल आणि त्याचबरोबर आपल्या पक्षाला अर्थात रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या पक्षाची साथ सोडून चालणार नाही. तर भविष्यामध्ये जर आपल्याला स्वबळावरती अर्थात जनता दल युनायटेड यांच्या व्यतिरिक्त यांच्याशिवाय जर सरकार स्थापन करायचं असेल तर जर पाहिलं तर रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या पक्षाचा पाठिंबा हा फार महत्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी चिराग पासवान यांना भारतीय जनता पक्षाने सोबत घेतले असं वाटतं का? अगदी निश्चित राजरत्न, चिराग पासवानांनी सगळ्यांना सोबत घेतल्याचं तिथं पाहायला मिळतंय. भाजप मोदींचा हनुमान अशी इमेज क्रिएट करत असतानाच केंद्रातल्या सगळ्या नेत्यांबरोबर सुद्धा त्यांनी चांगली म्हणजे चांगली आपली छाप जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या जागेमध्ये वाढ झालेली आहे. संकेत 85 जागांवरती भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये आघाडीवरती आहे. लोक जनशक्ती पार्टी रामविलास हा पक्ष 22 जागांवरती आघाडीवर आहे. तर जेडीयू अर्थात 76 जागांवरती आघाडीवरती आहे. आरजेडी राष्ट्रीय जनता दल हा की तेजस्वी यादव यांचा पक्ष आहे तो 34 जागांवरती आघाडीवरती आहे. काँग्रेस पक्ष आता केवळ काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान होताना दिसते. काँग्रेस पक्ष केवळ 5 जागांवरती आघाडीवरती आहे. संकेत, काँग्रेस पक्षाला फार मोठा धक्का आहे, आरजेडीला फार मोठा धक्का आहे आणि भारतीय जनता पक्ष बिहार निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येतोय. निश्चित राजरत्न, आणखीन एक धक्का खरं तर बसताना पाहायला मिळतोय. छपरा मतदारसंघातून जे खेसारी लाल आहेत, मोठं नाव आहे आरजेडी मधलं, त्यांना खरं तर आता ते पिछाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रितलाल जे आहेत आरजेडीचे ते मात्र 13,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अलीगड विधानसभा मतदारसंघातून राजरत्न मैथिली ठाकूर यांची आघाडी अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय.
राघोपूर मतदारसंघातला दिलासा मिळालाय राजरत्न आरजेडीला आणि महागठबंधनला. तेजस्वी यादव हे आघाडीवर आल्याचं पाहायला मिळतंय. मागच्या काही वेळापर्यंत, मागच्या काही आघाडीपर्यंत राजरत्न आपण पाहिलं तर ते जे आहेत ते पिछाडीवर राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र आता राजरत्न सीएम आवासकडे जाणारा रस्ता जो आहे तो पर्यटकांसाठी किंवा नागरिकांसाठी जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मतगणना म्हणजे मतमोजणी जी आहे ती अजूनही सुरू आहे आणि एनडीए प्रचंड बहुमतामध्ये त्याकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एनडीए फार मोठ्या बहुमताकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. संकेत, सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या जागेमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. भारतीय जनता पक्ष आता 85 वरून 86 जागांवरती भारतीय जनता पक्षाने आघाडी मिळालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लोक जनशक्ती पार्टी रामविलास हा 22 जागांवरती आघाडी आहे आणि अन्य जे उमेदवार आहेत जर पाहिलं तर जे एनडीए गठबंधनला पाठिंबा देणारे आहेत त्यामध्ये 7 जण जे आहेत ते आघाडीवरती आहेत. संकेत, जेडीयू कॉन्स्टंट आहे, 76 जागांवरती जेडीयू आघाडीवरती आहे, परंतु भारतीय जनता पक्षांच्या जागेमध्ये सातत्याने वाढ होते आणि अर्थात महागठबंधनच्या जागा सातत्याने घटताना पाहायला मिळतात. काँग्रेस पक्षाची प्रचंड पिछाड झालेली आहे. ज्या पद्धतीचे महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागलेले होते, मोठ्या प्रमाणामध्ये धक्का हा विरोधी पक्षाला त्यावेळी बसल्याचं पाहायला मिळत होतं. अगदी संकेत तशाच पद्धतीचे निकाल काहीतरी बिहार निवडणुकीमध्ये दिसत आहेत. अगदी निश्चित राजरत्न. आणि आता जर आपण पाहिलं तर सीएम आवासच्या बाहेर म्हणजे मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेरची सुरक्षा जी आहे ती सुद्धा वाढवण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. 5 जागांवर केवळ आरजेडीला जी आहे ती काँग्रेसला जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतच्या कलांनुसार 65 जागा या आरजेडीच्या महागठबंधनच्या ज्या आहेत त्या घटलेल्या आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. तर 68 जागा या एनडीएच्या ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच नितीश कुमारांचा फॅक्टर इथं पुन्हा एकदा चालल्याचं पाहायला मिळतोय. तेजस्वी यादवांची सुद्धा कट्टर प्लॅन जी आहे ती पाहायला मिळतोय. राजरत्न, आपण जी चर्चा करत होतो की महिलांना साठीच्या योजना असतील, आम्ही 10,000 रुपये देऊ अशी योजना खरं तर तिथे एक लागू करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. केंद्राची योजना जी आहे ती असल्याचं पाहायला मिळालं. एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी राजरत्न इथे आहे की व्होट चोरीचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा काही बिहारच्या जनतेला रुचला नाही असं पाहायला मिळतंय. कारण व्होट चोरीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी इतकी ताकद लावली. राहुल गांधींनी तर बिहार निवडणुकांच्या अगोदर पत्रकार परिषद घेत हरियाणामध्ये कशा चुकीच्या पद्धतीनं वोटिंग लिस्ट होत्या, मग एक मॉडेल होती ज्या मॉडेलचं मतदान मला वाटतं ब्राझीलची मॉडेल म्हटले ते त्यांनी ते दाखवलं आणि पण तो मुद्दा काही चालल्याचं पाहायला मिळालेलं नाही. सर नंतरची पहिली निवडणूक जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय. आरजेडीचे रितलाल अजूनही जवळपास 13,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, ज्या पद्धतीने नितीश कुमार यांचा मागच्या निवडणुकीमध्ये खरं तर आपण म्हणू शकतो त्यांचा पक्षाचा खूप कमी जागा मिळालेल्या होत्या. म्हणजे अपेक्षित असं यश जनता दल युनायटेड हा की नितीश कुमार यांचा जो पक्ष आहे त्यांना मिळालेलं होतं, तरी सुद्धा या पक्षाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कमबॅक केलेला आहे. संकेत, भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली आहे राजरत्न. पुन्हा एकदा भाजप 86 आणि जेडीयू 73 म्हणजे अगदी काही वेळापर्यंत 1-2 जागांचा फरक असणाऱ्या भाजप जेडीयू मध्ये आता तब्बल 10 जागांचा फरक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की संकेत, बघावं लागेल की जेडीयू आणि अर्थात भारतीय जनता पक्ष या जागांमध्ये किती अंतर पडतं. कारण जर पाहिलं तर महागठबंधन सोबत यांची स्पर्धा दिसत नाही. यांची स्पर्धा आता भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू यांच्यामध्ये स्पर्धा दिसते की कोण राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्या असेल. निश्चित राजरत्न. त्यामुळं नितीश हेच मुख्यमंत्री राहत आहेत की भाजप काय सम्राट चौधरींकडे मुख्यमंत्री पदाची माळ सोपवते. संकेत, यासाठी आता सगळ्या निकालाची वाटच पाहावी लागेल. कारण ज्या पद्धतीनं सातत्याने ही जी सगळी आकडे जी बदलत आहेत त्यामुळे कुठेतरी आता क्युरिओसिटी, खूप उत्सुकता ही मतदारांमध्ये निश्चितपणे बिहारच्या असेल की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा होतो का जे पूर्वी मुख्यमंत्री होते नितीश कुमार, जे की जशा पद्धतीचा प्रचार करण्यात आलेला होता की ही माझी शेवटची निवडणूक आहे त्यांच्या पक्षाकडून. त्यामुळे पुन्हा एकदा नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होता ते पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु आता अर्थात मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान, बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असणारे जे रस्ते आहेत ते रस्ते आता कुठेतरी बंद करण्यात आलेले आहेत आणि त्या भागांमधली सुरक्षा व्यवस्था सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. संकेत, कुठेतरी आता विजयी जल्लोष कार्यकर्त्यांकडून होताना सुद्धा कुठेतरी आता दिसतोय. निश्चित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि जेडीयूला आणखीन एक म्हणजे फायदा होताना पाहायला मिळतोय. समस्तीपूर मधून जेडीयूचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र नवीन नगर मतदारसंघात जेडीयूचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. छपरा मतदारसंघामध्ये सुद्धा खेसारी लाल जे आहेत ते अजूनही पिछाडीवर आहेत आणि त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार जो आहे तो आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. झाजा सीट जी आहे झाजा मतदारसंघामधनं जेडीयूचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आता काँग्रेससाठी थोडी समाधानकारक स्थिती आहे राजरत्न. एक जागा काँग्रेसची वाढताना पाहायला मिळते. 6 जागांवर काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, काँग्रेस पक्ष, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत, मतचोरीचा मुद्दा असेल, ईव्हीएम मध्ये ज्या पद्धतीची छेडछाड होती असा आरोप जो विरोधी पक्षांकडून केलेला आहे, निवडणूक आयोगाच्या विरोधात मोठा मोर्चा दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातील खासदारांनी केलेला होता. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात रोष विरोधी पक्षांकडून आहे. असं असताना सुद्धा काँग्रेस पक्ष बिहारमध्ये कुठे कमी पडला? कारण पाहतोय की फक्त 5 जागांवरती काँग्रेस पक्ष आहे. 243 जागांपैकी केवळ 5 जागांवरती राष्ट्रीय पक्ष असणारा काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाचं काय चुकलं असं वाटतं? मुळामध्ये जागा वाटपावर झालेली तानातानी हीच खरं तर महागठबंधनला इतक्या जागांवर जे आहे ते असल्याचं